लाईव्ह 24 तास न्यूज. देखणं नीटनेटकं नियोजन या ठिकाणी अरुण पाटील सर असतील, बाजीराव पाटील असतील, संदीप उत्तरे आणि त्यांच्या टीमने केलेले या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळते. भारतीय संस्कृती कशा पद्धतीने जोपासली पाहिजे याचं एक जनजागृती करण्याचं काम या सर्व टीम कडून सुरू आहे. आणि या ठिकाणी जे उपस्थित आहेत ते पर्यवेक्षक त्यांच्याशी आपण आता सध्या संवाद साधतोय. सर, काय किती गोपालक या ठिकाणी सभा झालेले आहेत आणि कशा पद्धतीने निकष वगैरे असणार आहेत? जवळजवळ 150 गोपालक आपल्या गोमातासह या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. खर तर हे श्रद्धा भक्तीचं आढळाचं असणारं स्थान, त्या बाळूमामांचे कृपा आशीर्वाद आणि त्या कृपेच्या बळावर लोकांच्या भक्तीच्या साधनेवर या ठिकाणी या गोमहोत्सव समितीने घेतलेला निर्णय जो आहे तो खरोखर या हिंदू धर्माला, संस्कृतीला, परंपरेला आदरणीय आणि उल्लेखनीय असा यांनी तो लाभवलेला गोमहोत्सव. या ठिकाणी सहभागी झालेले सर्व मालक, पालक यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणाने आणि भक्तिभावाने या ठिकाणी आपली उपस्थिती लाभलेली आहे. त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठीच आपलं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शिरोळून आलेले आप्पासाहेब पाटील, परीक्षक दीपक सोलनकर सर, साधणीकर सर, ही मंडळी काल साहेब पुण्याला होती. तिथला कार्यक्रम आटोपून रात्रभर प्रवास करून सकाळी 4:30-5 वाजता त्यांनी या कार्यक्रमाला अत्यंत महत्वाचं जजिंगच्या कामासाठी खरोखर आपुलकीनं आणि श्रद्धेनं, भावनेनं त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. आणि इतक्या बारकाईतनं, अचूकतेनं, नेटक्या तुम्ही म्हटला तसं नियोजनातनं एक देखणं संयोजन या ग्रामीण भागामध्ये, या ग्रामीण भागातल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना या गायीचं, गोमातेचं महत्व पटवून देण्याचं कार्य, त्या परंपरेला उजाळा देण्याचं कार्य या गोमहोत्सव समितीनं, मग त्यामध्ये अरुण पाटील साहेब आहेत, बाजीराव पाटील साहेब आहेत, या सर्वांनी इतक्या श्रद्धेने आणि भावनेनं या ठिकाणी उभारण्याचा आणि यशस्वी संपन्न करण्याचा जो संकल्प केला, त्याच्यामध्ये इतकी ताकद आणि बळ निर्माण झाली. खरं तर हे बाळूमामांचे आशीर्वाद. भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.